मोर्शी तालुक्यात कथित बोगस बियाणे विक्रीचा गंभीर प्रकार समोर आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलाय। हुतुतू बूस्टर कंपनीच्या बियाण्यांची उगवण अत्यल्प झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला असून संबंधित कंपनी आणि विक्रेत्यावर गुन्हा दाखल करून तिप्पट नुकसान भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे। मोर्शीतील कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून खरेदी केलेल्या हुतुतू बूस्टर कंपनीच्या बियाणांची पेरणी केल्यानंतर अपेक्षित उगवण झाली नाही। अनेक शेतांमध्ये केवळ 5 ते 10% उगवण झाल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप होत आहे। संघटनेने पुढे दावा केला आहे की संबंधित कंपनी बियाणे कायद्याअंतर्गत नोंदणीकृत नसून उत्पादनावर चुकीची माहिती आणि कथित बनावट लेबल लावून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले। या प्रकरणात शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या तिप्पट भरपाईची वसुली, संबंधित कंपनी आणि दुकानदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणे, विक्रेत्याचा परवाना रद्द करून दुकान सील करणे, तर शेतातील पंचनामे करून नमुने NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणे आणि संपूर्ण कारवाई 7 दिवसात पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र मागण्या मान्य न झाल्यास ग्राहक न्यायालयात दावा करण्याबरोबरच कृषी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे। या आरोपांमुळे जिल्ह्यातील कृषी विभागासमोर बियाणांच्या गुणवत्तेचा आणि शेतकऱ्यांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। बूस्टर कंपनीचं बियाणं आम्ही पेरलं होतं हुतुतू, त्याच्यातलं 1-2% निघालं नाही, पूर्ण मोळा आल्या। डबल पेरणीले आम्हाला कृषी अधिकारी म्हणते बा सध्याच पेरू नका, 8 दिवस, मग आम्ही पेरणी केव्हा करावं।